30 लाखांची फसवणूक करणाऱ्या भमट्यास अटक. फसवणूक आणि स्वतःला समाजसेवक म्हणून घेणाऱ्या भमट्याचा करकंब पोलिसांनी आवळल्या मुसक्या. पोलिसांची मोठी कामगिरी. करकंब पोलिसांच्या माहितीप्रमाणे अशी की यातील फिर्यादी ऋतुराज प्रसाद चव्हाण, वय वर्ष 23, राहणार बाबुळगाव, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर व त्याचा मित्र रोहन अंकुश कदम, राहणार करकंब, तालुका पंढरपूर यांना आरोपी आकाश उर्फ नानासाहेब बाळू शिंदे, राहणार कान्हापुरी, तालुका पंढरपूर याने त्याचा मित्र टी गोविंदराजू, राहणार हिरियूर, चित्रदुर्ग, कर्नाटक यानं त्याची बाहेर देशातील कंपनी विकली असून त्या व्यवहारातून त्याचा मित्र टी गोविंदराजू यास 2 लाख कोटी रुपये मिळाले आहेत व सदरची रक्कम रिझर्व्ह बँकेनं फ्रीज केली आहे. सदर फ्रीज केलेली रक्कम अनफ्रीज करण्यासाठी 10 जामीनदारांची आवश्यकता असून तो स्वतः जामीनदार झाला असून इतरही 6 जण जामीनदार तयार झाले. त्याला आणखीन 3 जामीनदारांची आवश्यकता असल्याचं सांगून जामीनदार होऊन रिझर्व्ह बँकेत चलन भरल्यास प्रत्येकी 70 ते 80 कोटी रुपये मिळतील असं आमिष दाखवून त्यानं टी गोविंदराजू यांचे आधार कार्ड, पॅन कार्ड, पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट, HDFC बँकेतील टी गोविंदराजू यांचे अकाउंटवरील 2 लाख लेटर कोटी रुपये फ्रीज केल्याचं बँक अकाउंट व्हेरिफिकेशन लेटर, HSCB बँकेचे टी गोविंदराजू यांचे नाव 2 लाख कोटी रुपये रक्कम जमा केल्याचं पत्र, तसेच रिझर्व्ह बँकेकडील टी गोविंदराजू यांचे बँक अकाउंटवर ब्लूम एनर्जी फ्रान्स या कंपनीकडून 2 लाख कोटी जमा झाले असल्याबाबत पत्र देऊन फिर्यादी व त्यांचा मित्र रोहन शिंदे यांच्याकडून रिझर्व्ह बँकेचं चलन भरण्यासाठी म्हणून वेळोवेळी रोख व ऑनलाईन स्वरूपात 30 लाख रुपये घेऊन फिर्यादी यांचे नावे रिझर्व्ह बँकेत 78 कोटी रुपये जमा झाल्याचं रिझर्व्ह बँकेचं पत्र दिले. सदरचे पत्र फिर्यादी व त्याचा मित्र यांनी बँकेत जमा केले असता सदरचं पत्र हे बनावट असल्याचं समजलं. त्यानंतर त्यांनी आरोपी आकाश उर्फ नानासाहेब बाळू शिंदे यास परत मागितली असता त्यानं फिर्यादी जीवे मारण्याची धमकी दिली वगैरे हकीकत प्रमाणे करकंब पोलीस ठाण्यास आकाश उर्फ नानासाहेब बाळू शिंदे, राहणार कान्हापुरी, तालुका पंढरपूर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस तात्काळ अटक करण्यात आली असून आरोपीनं रिझर्व्ह बँकेची दिलेली सर्व पत्रे बनावट असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे. आरोपीस बनावट पत्रे तयार करण्यास मदत करणाऱ्या तेजस दत्तात्रय भोर, राहणार हिवरे कर्वे, नारायणगाव, तालुका जिन्नर, जिल्हा पुणे यालाही अटक करण्यात आली असून दोन्ही आरोपी सध्या पोलीस कोठडीमध्ये आहेत. करकंब पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 147/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 336, 3, 338, 339, 341, 342, 351, 2 प्रमाणे दिनांक 22 मे 2026 रोजी दाखल करण्यात आला आहे. आरोपी आकाश उर्फ नानासाहेब बाळू शिंदे, राहणार कान्हापुरी, तालुका पंढरपूर हा सराईत गुन्हेगार असून यापूर्वी त्यावर खून, विनयभंग आणि मारहाणीचे गुन्हे दाखल असून तो स्वतःला समाजसेवक असल्याचं भासून त्यानं आणखी काही लोकांची फसवणूक केल्याचं दिसून येत असून ज्यांची फसवणूक झाली असेल त्यांनी करकंब पोलीस ठाण्यास तक्रार द्यावी असं आवाहन करण्यात येत आहे.